उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून परब्रह्म भगवान स्वामी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान जनसामान्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून उपस्थित झालात. आज गुरुवार आहे आणि आजपासून मराठवाड्यात तथा संभाजीनगर या ठिकाणी पुढील 4 दिवस 27 तारखेपर्यंत अभूतपूर्व असा संस्कार सोहळा बघायला मिळणार आहे. त्या ठिकाणी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून भारत आणि महाराष्ट्र सरकारचे सरकारी प्रतिनिधी त्यांच्या निगराणीखाली हा उपक्रम होत आहे. राज्यातील सर्व शिक्षण क्षेत्रातले सर्व तज्ज्ञ मंडळी बोलावलेली आहे. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच 12वी 10वीच्या परीक्षेत बसलेल्या मुलांना भविष्यकाळ निवडण्यासाठी, करिअर निवडण्यासाठी एक फार मोठी पर्वणी, आपण त्याला पर्वणी म्हणू, ही फार मोठी पर्वणी पालकांसवेत, शिक्षकांसवेत आणि सेवेकऱ्यांसवेत या पर्वणीमध्ये आपणाला सहभाग घेण्याला संधी मिळालेली आहे. त्या संधीचं आपण सोनं करावं. तथापि 24 एप्रिल शंकर महाराजांची पुण्यतिथी आहे. शंकर महाराज हे स्वामींचे कट्टर शिष्य होते. जसे साईबाबा, गजानन महाराज, गुलाब महाराज, ताजुद्दीन महाराज, शेख मोहम्मद महाराज, जंगली महाराज, ही त्या समकालात ही सारी हजारो संत मंडळी स्वामींनी त्यांचं गुरुपद घेऊन देश, धर्म, सदाचार याची जिम्मेदारी त्यांच्यावर दिली आणि त्यांनी निमूटपणे जनमानसामध्ये गुलामगिरी, पारतंत्र्य असतानासुद्धा ही हिंदू संस्कृती जिवंत आणि समृद्ध करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. अशा संतांच्या विचाराचा वारसा आपणा सर्वांना पुढे नेणं क्रमप्राप्त आहे. त्यानंतर 28 तारखेला परमपूज्य मोरेदादा यांचा पुण्यदिन आहे आणि या दिनापासून तर 1 मे महाराष्ट्र दिनापर्यंत रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. अनेक ठिकाणी त्या निमित्तानं गरजूंना रक्तदान करण्याची नामी संधी आपणाला मिळालेली असून 17 मे ते 25 मे या काळात महाराष्ट्रातील सर्व नद्यांचं स्वच्छता अभियान आणि मानसन्मान, कारण यंदा पावसाळा कमी आहे, हे पहिलं डोक्यातून आपल्या वेगळे विचार असतील ते काढून टाका. दुष्काळ अटळ आहे. अधिक महिना ज्यावेळी येतो त्यावेळी जगात, देशात, राज्यात दुर्भिक्ष जाणवतं. म्हणून आपण आत्तापासून पाण्याचा वापर प्रमाणात करावा. जलसंपत्ती ती जपून वापरावी, हाही संदेश आणि राज्यातल्या सर्व जलवाहिन्या तथा जीवनवाहिन्या ज्या नद्या आहेत त्यांचा आपण स्वाभाविक सन्मान करून प्लॅस्टिक कचरा, निर्माल्य नद्यात पडणार नाही यानं ज्यानं त्यानं स्वतः काळजी घ्यावी. त्या जर नद्या कोपल्या, एक तर अतिवृष्टी होईल, नाही तर पाऊस होणार नाही. म्हणून या दोघं गोष्टी आपणाला परवडणाऱ्या नाहीत. म्हणून सर्वप्रथम नद्यांचा सन्मान या कार्यानं त्याला पहिलं झुकतं माप दिलेलं आहे. गेल्या कित्येक वर्षापासून प्रति महिन्याच्या शनिवारी
सेवेकरी गंगाद्वारापासून तर रामकुंडापर्यंत, कुशावर्तापासून तर रामकुंडापर्यंत गंगामाईची सेवा द्यायला येतात, सेवा म्हणून. आणि त्या गंगेत पडलेला कचरा, प्लॅस्टिक, निर्माल्य ते काढून नगरपालिकेच्या स्वाधीन करतात. म्हणून आपण सर्वांनी मिळून हे नदी अभियान, मानसन्मान अभियान हा एक सामाजिक उपक्रम आहे. हे फक्त नगरपालिकेनेच करावा अशातला भाग नाही आहे. म्हणून कृपया आपण या सर्व बाबी कराव्यात. आगामी येणाऱ्या बहुविध उपक्रमांची माहिती आपणाला मिळणार आहे. परवाच्या 25 तारखेला असाच सन्मान सोहळा आपण एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना 300 वर्षाची जयंती प्रित्यर्थ महाराष्ट्र शासनानं दखल घेऊन त्र्यंबकेश्वरी गुरुपीठात गोदामाईचा आणि नर्मदा माईचा कलश आणि अन्य नद्यांचे कलश घेऊन ही यात्रा परवापासून त्र्यंबकेश्वरहून मध्य प्रदेशपर्यंत निघत आहे. आणि या उपक्रमाला राज्यातील सर्व मंत्रिमंडळ आणि सरकारी प्रशासकीय सर्व अधिकारी या उपक्रमाला उपस्थित राहणार आहे. की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य कुणाला माहीत नाही. मला वाटतं महाराष्ट्रात, भारतात अशी एकही व्यक्ती नाही की त्यांना अहिल्यादेवी माहीत नाही. गेल्या 300 वर्षात त्यांनी स्वतःची सारी प्रॉपर्टी, धन, संपदा देशाला प्रदान केली. आणि काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत, रामेश्वरापर्यंत सारे रस्ते, 12 रस्त्याला 2 तर्फा लावलेली झाडं, त्यात कडुनिंब आहे, वड आहे, निंब आहे, चिंच आहे, बहुविध वृक्ष जे शेकडो वर्ष जगणारे वृक्ष आहे ते लावले. माझ्या देशबांधवांची यात्रा सुखकर सफल व्हावी, त्यांना वेळोवेळी पाणी मिळावं म्हणून पायऱ्या असणाऱ्या 12 विहिरी त्यांनीच खोदलेल्या आहे. म्हणून त्यांचा एक जीवनादर्श पुढील पिढ्यांनी, राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या लोकांना तो एक फार मोठा वारसा आहे. त्यांनी त्यांचा थोडासा आदर्शाचं जर पालन केलं तर संभाव्य घटना ज्या रोज देशात, राज्यात, जगात घडत आहेत त्या ताबडतोब थांबतील. म्हणून आपणाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 300वा जन्मदिवस राज्यात, देशात, मध्य प्रदेशासह महाराष्ट्रात आपण तो साजरा करत आहोत. त्यासाठी महाराष्ट्र सरकार सज्ज आहे. आणि त्यानिमित्तानं परवा महाराष्ट्र राज्याचं सारं मंत्रिमंडळ गुरुपीठावर त्र्यंबकेश्वरला या कामात येणार आहे. आपणही सर्वांनी त्या उपक्रमाला आपण हजेरी लावताना अहिल्यादेवींना कुमारिका मुली फार आवडायच्या. म्हणून आपण आपल्या सेवेकरी परिवारातल्या 8-9 वर्षाच्या 108 जणी मुली, त्यांचं पूजन मुख्यमंत्र्यांच्या हातून ठेवलेलं आहे. म्हणून आपल्याला कळकळीचं निवेदन आहे की आमच्या महिला वर्गाचं जास्त काम त्या ठिकाणी आहे. त्यांनी त्या उपक्रमाला कृपया हजेरी लावावी. सोबत आपणाला या बहुविध उपक्रमाकडे वळताना आजपासून सुरू होणारा मराठवाड्यातला जो उपक्रम आहे तो मूल्य शिक्षण संस्काराचा आहे. काही लाख सेवेकरी, भाविक, शिक्षक, विद्यार्थी यांचा त्यात समावेश आहे. आणि सुमारे 100 एकर जागेवर त्यांनी तो कॅम्पसवर ते प्रदर्शन ठेवलेलं आहे की ते प्रदर्शन बघायलाच मुळात 5 ते 6 तास लागतात. एवढा मोठा उपक्रम राज्यात कोणी करू शकत नाही. त्या उपक्रमाला आपणासारख्या सामान्यांना ही एक पर्वणी आहे. म्हणून या 4 दिवसात आपण केव्हा तरी
त्या उपक्रमात सहभाग घ्या. आपले कोणी परिचित त्या भागात नातलग असतील त्यांनाही सांगा. सर्वांना प्रवेश खुला आहे आणि विनामूल्य आहे, हे आपण कृपया लक्षात घ्यावं. सोबत आमच्या आज गुरुजन प्रतिनिधी या उपक्रमाची माहिती देणार आहेत दिवसभरासाठी. म्हणून इथे आलेल्या सर्व गुरुजन प्रतिनिधींनी तारीख आजपासून तर 27पर्यंत या कार्यक्रमाची रूपरेषा आणि पूर्ण माहिती आणि त्याची पत्रकं इथे उपलब्ध आहेत. म्हणून छत्रपती संभाजीनगरला आपण जाण्याचं करावं. मूल्य शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्त्व भविष्यकाळ ज्यांच्या हातात आहे ते आदर्श पुंडलिक आणि श्रावणबाळ होऊन वयोवृद्ध मातापित्यांची सेवा करण्याची नामी संधी श्रावणबाळासारखी त्यांना मिळावी, तसले संस्कार मनावर व्हावेत, हा त्यामागचा उद्देश आहे. हे कदाचित आपल्याला आवडेल की आपलं म्हातारपण सुखात घालवायचं असेल ते कुणावर अवलंबून आहे? पुढच्या पिढीवर. मग पुढची पिढी अशी तयार करावी की जेणेकरून आपल्याला कुठल्याही शाब्दिक शारीरिक वेदना मनाला होणार नाही. असे संस्कार आत्तापासूनच आपण पुढील पिढ्यांवर करावेत, हे कळकळीचं आव्हान. तर इथे मानवी समस्या सुटाव्यात म्हणून आपण होतकरू बरेच आलेले आहेत, अनेक मुमुक्षित आलेले आहेत. समस्या निवारण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन करणारे इथे भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील उभं राहून आपला परिचय देऊन संध्याकाळच्या आरतीपर्यंत हे प्रतिनिधी आपला समयदान देऊन आलेल्या लोकांचे अश्रू पुसून त्यांना सन्मार्गाला लावून त्यांच्या कुटुंबात पावित्र्य, मांसाहार, व्यसनं कोणत्या सेवेनं बंद करायची हे यातलं गमक यमक सांगणार आहे. म्हणून आपण अत्यंत समाधानपूर्वक आमच्या प्रतिनिधींशी सुसंवाद साधावा आणि आपल्या समस्यांचं आध्यात्मिक सेवेतून निवारण करून घ्यावं. आणि सोबत कुलधर्म कुलाचारसुद्धा आपण कृपया समजून घ्यावेत. बऱ्याच कुळांना आपलं गोत्र माहीत नाही, देवी माहीत नाही, खंडोबा माहीत नाही. उभ्या असणाऱ्या आमच्या प्रतिनिधींद्वारा आपल्या क्षात्रधर्मात छत्रपती शिवाजीराजांनी महाराष्ट्रासाठी एक फार मोठं पाऊल उचललेलं होतं की तमाम महाराष्ट्रातल्या स्थानिक लोकांची देवी कोणती, खंडोबा कोणता, गोत्र कोणतं, जे भाटांना माहीत नाही ते छत्रपतींना माहीत होतं. आणि ही इत्थंभूत बातमी आपल्या क्षात्रधर्मामध्ये दिलेली आहे. कृपया त्याची पानं चाळावी, म्हणजे पुढील वाटचालीला आणि पुढील पिढ्यांना आपल्या वंशाविषयी, गोत्राविषयी, कुलदेवतेविषयी, कुलधर्माविषयी अनभिज्ञपणा राहणार नाही. म्हणून आपण या अत्यंत मौलिक महत्त्वाच्या बाबी कृपया समजावून घ्याव्यात, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेलं आहे आणि आज सकाळपासून अनेक सेवेकरी परिवारातले सुद्धा पालक लोक आलेले आहेत की आमच्या मुलामुलींची विवाह वेळेत व्हावी आणि त्यांना चांगली खानदानी स्थळं मिळावीत, ही प्रत्येकाची माफक अपेक्षा आहे. म्हणून हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता आपणाला इथे विवाह मंडळात उपलब्ध असणारे जे काही स्थळं आहेत, सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक स्थळं इथे उपलब्ध आहेत. म्हणून आपण आमच्या विवाह मंडळाशी संवाद साधावा, नावनोंदणी करावी. हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता साखरपुड्यात आपण मुलामुलींची विवाह होऊ घालावी, म्हणजे अनिष्ट चाली, रीती, प्रथा बंद होती. एवढ्यावर हे काम थांबलं नाही. जे अपंग दिव्यांग आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथे ही सेवा उपलब्ध आहे. म्हणून त्यांनाही त्यांच्या भविष्यकाळात योग्य जोडीदार मिळावा म्हणून
मागील 2 महिन्यापूर्वी सुमारे 1100 अपंग दिव्यांग यांना उपवर वधूवर मेळाव्यात त्यांना सहभागी करून घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी 18 विवाह अपंगांचे लावून दिले आणि त्या दुव्यावर हे काम चालतं आहे. एवढ्यावर थांबलं नाही. जी विधुर मुलं आहेत, विधवा मुली आहेत, त्यांनाही भविष्यकाळात योग्य जोडीदार मिळावा. समाजात खूप दुःख आहे. आत्महत्या होण्याची अनेक कारणांपैकी ही कारणं आहेत आणि त्यावर जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते सुखानं जगू शकतील. एवढ्यावर थांबलं नाही. आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? देशाचं संरक्षण करणारे शहीद जवानांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? हे सारे प्रश्न आज ऐरणीवर आहेत. म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे की विवाह मंडळाचे आपण अभ्यासक बना, प्रचारक बना, प्रसारक बना आणि गावोगावी पोक्त लोकांनी विवाह मंडळात भाग घ्या. ज्या काही पोक्त वयाच्या भगिनी आहेत, ज्यांना आता पारमार्थिक कामाकडे, सामाजिक कामाकडे वळायचं आहे, त्यांना तर ही नामी संधी आहे. पोक्त वयाच्या पुरुषांनासुद्धा वेळेत वेळ, थोडासा वेळ या पारमार्थिक सामाजिक कामासाठी जर काढला तर हे स्वामींना भूषणावह बाब आहे असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. आणि गेल्या 70 ते 80 वर्षात या कार्यातून जेवढी सेवेकऱ्यांची विवाह झाली, अर्थात ऋणानं बंधानं, एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपल्याला निवेदन आहे की आपण या कामात कृपया सहानुभूतीपूर्वक लक्ष घालून हे काम स्वामींचं आहे आणि त्यात आपला सहभाग, खारीचा वाटा असावा, हे कळकळीचं आव्हान आहे. पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी कृषी गीतं घेऊन आलेले आहेत आणि शेती आज आसमानी सुलतानी आधिपत्याखाली आहे. केव्हा पाऊस, केव्हा वादळ, केव्हा भूकंप, केव्हा काय होईल याचा भरोसा नाही. म्हणून त्यावर योग्य उपाय करण्यासाठी, निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी काही पर्याय दिलेले आहेत. ते आपण थोड्याच वेळात हे पर्याय समजून घेणार आहोत, बहुविध विभागात. म्हणून आपण वेळोवेळी होणारे जे कृषी मेळावे आहेत त्यात माती परीक्षण कसं करावं, पाणी परीक्षण कसं करावं, दुभत्या जनावरांची काळजी कशी घ्यावी, जनावरं आजारी पडू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, गाईच्या पंचगव्याचा उपयोग कसा करावा, या साऱ्या बाबी आपलं भावी आयुष्य सुखी समाधानी जाण्यासाठी, सतत मनाला सौख्य समाधान मिळण्यासाठी, चिंतामुक्त दुःखमुक्त होण्यासाठी गायीची उपासना कशी करावी याचासुद्धा त्यात समावेश आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की या सर्व बाबी आपण कृपया सहानुभूतीपूर्वक कृषी अंकातून जाणून घ्याव्यात. तर पुढचा विभाग, इथे डॉक्टर लोक काही औषधं घेऊन आलेले आहेत. त्या औषधांमध्ये न बरे होणारे जे आजार आहेत त्यात कॅन्सरसारखे आजार आहेत. आजही इथे कॅन्सर रुग्ण आलेले आहेत. पण कॅन्सर 100% बरा होतो हे त्रिकाल सत्य आहे. परंतु या मार्गानं जायचं कसं बरं होण्याच्या, ते आपण कृपया आमच्या प्रतिनिधींद्वारा समजून घ्यावं. इथे सप्तरंगी नामक काढा आणि ती मूळ आहे, त्याचा जर आपण वापर केला तर सर्व प्रकारचे कॅन्सर बरे होतात. ज्यांना घशाचा कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सर आहे, रक्ताचा कॅन्सर आहे, त्यांच्यासाठी रानभेंडी ही संजीवनी आहे. ज्यांच्या पोटामध्ये कॅन्सरच्या किंवा अन्य गाठी आहेत त्यांच्यासाठी वेखंड आहे आणि हा वेखंड
देशी गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून किंवा शरीरबाह्य गाठ असेल तर त्या गाठीला लावला, 3 आठवड्यात गाठीचे कॅन्सर 100% बरे होतात. त्यात कुठलाही शस्त्रक्रिया नाही, वेदना नाही, केमो नाही, बिना केमो बिना खर्चानं कॅन्सर बरा करता येतो. म्हणून आपली जी खूप मोठी भीती आहे, डॉक्टर लोक तर आधीच भीती घालून देतात. म्हणून ही भीती दूर करण्यासाठी स्वामी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आपण हे वाक्यसुद्धा औषधांना लागू आहे. म्हणून तो दवा आपण रुग्णांपर्यंत सहानुभूतीपूर्वक कृपया पोचवावा, हे कळकळीचं आवाहन. हे सुद्धा एक पुण्याचं काम आहे. इतरांचे आजार बरे करणं हे सुद्धा पुण्याचं काम आहे, माणुसकी शास्त्रातलं आहे. आणि म्हणून हे माणुसकी शास्त्र आपण सर्वांनीच पाळावं, हे सर्वांसाठी आहे. आमच्या साने गुरुजींनी सुद्धा यावर भाष्य करताना, खरा तो एकची धर्म, जगाशी प्रेम अर्पावे. म्हणून हा माणुसकी शास्त्र जे आहे ते सर्वांपर्यंत आपण कृपया पोचवण्याचं करावं, हे कळकळीचं आव्हान आहे. तर पुढचा विभाग, या ठिकाणी इंजिनियर, आर्किटेक्ट, वास्तुतज्ञ आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन वास्तूचं वास्तूपण जोपासण्यासाठी, वास्तूत स्वास्थ्य, सौख्य, समाधान, चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी वास्तू कशी असावी यावर ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांमध्ये सचित्र काही चित्र दिलेली आहेत. ती जर आपण वाचली, बघितली, तुमच्या वास्तूचे डॉक्टर तुम्हीच व्हाल. चुकून अनेक वेळा अनभिज्ञपणानं वास्तू बांधताना चुका झालेल्या आहेत. ईशान्येला जिना आहे, नैऋत्येला प्रवेशद्वार आहे, आग्नेयेला पाणी आहे, घरात बंद पडलेली घड्याळं आहेत. बऱ्याच भगिनींच्या किचनला काळ्या रंगाचा कडप्पा दगड लावलेला आहे. हे फार धोकेदायक आहे. तथापि ज्या भगिनींच्या घराला काळा दगड लावलेला आहे त्यांनी हात वरती केला म्हणजे आम्हाला उपाय सांगता येईल. बरेच हात वरती आलेत. घाबरून जाऊ नका. घरी गेल्यावर तोडफोड न करता, रुपयाची तोडफोड करू नका. जाता जाता बाजारातून पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंट, त्या दगडाचा रंग बदलला म्हणजे काम झालं. ते आपल्याला जमतं. म्हणून अत्यंत सोप्या पद्धतीत वास्तूचं वास्तूपण जोपासताना, ज्या वास्तूमध्ये डोकं टेकल्यावर 5-6 घंटे झोप येते, ते कुटुंब सुखी श्रीमंत आम्ही म्हणतो. आणि इथे जमलेले सगळेजण श्रीमंत लोक आलेले आहेत असा आमचा दावा आहे. आणि जे जगात श्रीमंत लोक आहेत ते तुम्हाला कधी सुखी सापडणार नाही. रात्री 3-3 वाजेपर्यंत झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांना झोप येत नाही, ते श्रीमंत नाही. ही श्रीमंतीची व्याख्या आहे. हे आपल्याला पटतं की बघा. म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला मनानं श्रीमंत व्हायचं असेल तर हे सारे विभाग, त्याची पानं चाळा, त्याचा अनुभव घ्या, मग लोकांना सांगा. आधी केले मग सांगितले. म्हणून या विभागातून खूप सांगण्यासारख्या बारीक सारीक गोष्टी आहेत. आमच्या या प्रतिनिधीद्वारा बारीक टाचणीसारख्या गोष्टी त्या आपण यातून ग्रंथातून कृपया समजून घ्याव्यात. तोडफोड वाचवावी, अनाठाई खर्च करू नये, एक कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग, कायदेशीर सल्लागार विभाग इथे आलेले आहेत. सर्व वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन लोकन्यायालयातून जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत, त्यांना कोर्टाची वारी किंवा कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊ नये, ही माफक अपेक्षा आहे. म्हणून ज्यांना केंद्राविषयी तथा आपल्या कानूनविषयी काही विचारायचं आहे त्यांनी उभ्या असणाऱ्या आमच्या प्रतिनिधींशी कृपया संवाद साधावा, हे आपणाला योग्य मार्गदर्शन मिळेल. तर पुढचा विभाग, प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी
आपल्यात आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन सोबत आलेले अन्य प्रतिनिधीसुद्धा आहेत, त्यांनी आपला परिचय द्यावा. स्वयंरोजगार विभाग आहे, पर्यावरण प्रकृती विभाग आहे, पशुगोवंश प्रतिनिधी आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, याज्ञिकी प्रतिनिधी आहेत, दुर्ग अभियान प्रतिनिधी आहेत, देश विदेश अभियान प्रतिनिधी आहेत. हे 8ही प्रतिनिधी आगामी प्रतिकूल परिस्थिती 4 वर्ष राहणार आहे, 30 सालापर्यंत. आणि या आगामी 4 सालामध्ये, या पुढील आठवड्यामध्ये जगात आणि राज्यात मोठे भूकंप होणार आहेत. ते टाळायचे असतील, त्याची तीव्रता कमी करायची असेल तर भूकंप यंत्राची गावोगावी मारुती मंदिरात किंवा सेवा केंद्रात स्थापना केली तर 8 रिश्टरचे भूकंप 1.5 रिश्टरवर होतील. म्हणजे वित्त आणि मानवहानी होणार नाही. म्हणून आपण ती काळजी घ्यावी. येणारी जी वादळं आहेत सुनामीसारखी, ती मारुती रायाशिवाय ती कोणी घालवत नाही. म्हणून हा जो ध्वज आहे, हा जर गावनिहाय लावला किंवा अनेक पटीनं लावले आणि त्याखाली बसून जर मारुती स्तोत्र तथा हनुमान चालिसा वाचला, मोजून 4 मिनटामध्ये वादळ थांबतं, पुढचे अनर्थ टळतात. याला पैसे लागत नाही. म्हणून सहानुभूतीपूर्वक या गोष्टी आपण सांगाव्यात. ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे, इथे आमचे प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. ज्यांना त्या जिल्ह्यामध्ये ते प्रशिक्षणासाठी जात असतात. मग त्यात हस्तशास्त्र आहे, स्वरशास्त्र आहे, संख्याशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, अंकशास्त्र आहे, स्वरशास्त्र आहे. ही सारी शास्त्र ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथातून आपणापर्यंत पोचवलेली आहे. त्याची जर पानं चालली तर ती शास्त्रांची आवड तुम्ही पुढील पिढ्यांपर्यंत पोचवू शकता. कुठेही शाळा कॉलेजमध्ये त्यासाठी जायचं काम नाही. तासाभरात तुम्ही शास्त्र ते अवगत करू शकता. इतकी सोपी शास्त्र या कार्यानं आपणापर्यंत बहाल केलेली आहे. कृपया ही ज्ञानाची पानपोई आपण जनतेपर्यंत कृपया पोचवावी, हे कळकळीचं आव्हान आहे. शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला विभाग आहे. या वैशाख महिन्यात येणारे काही सण आहेत. गंगा नद्यांचे मानसन्मान आहेत, ग्राम दैवतांचे मानसन्मान आहेत. गावात सुखशांती लाभावी म्हणून प्रतिवर्षी एकदा तरी छोट्या मोठ्या ग्रामदैवतांचा गावकऱ्यांनी सन्मान करावा. तो खर्चिक नाही. म्हणून या सर्व बाबी मराठी अस्मितेतून ज्या कुटुंबामध्ये मुलं हट्टपणा करणारे आहेत, व्यसनं करणारे लोक आहेत, मांसाहार करणारे लोक आहेत, मद्यपान करणारे लोक आहेत, धूम्रपान करणारे लोक आहेत, अन्य व्यसनं करणारे लोक आहेत, त्यांना स्वतःसारखं सरळ निर्व्यसनी शाकाहारी करण्याचं काम आमच्या भगिनी करत असतात. म्हणून त्यांनी शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर महिम्न वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ संबंधितांना दिलं. महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते शाकाहारी निर्व्यसनी होतील. कुठल्याही बुवा बाबांकडे जाण्याची कोणालाही गरज नाही. इतक्या सोप्या पद्धतीत घरच्या घरी भगिनींनी हा उपाय करावा, अनुभव घेऊन बघावा, आलेला अनुभव इतर भगिनींना सांगावा. याला पैसे लागत नाही. दुसरा प्रश्न भगिनी अजून घेऊन आल्या, डोक्यावर वाढणारं कर्ज. त्याचं नाव आहे श्रीयंत्र. इथे श्रीयंत्र आहे. श्रीयंत्र हे लक्ष्मी नारायणांचं आसन आहे. ते असले तर लक्ष्मी तिथे स्थिरावते. म्हणून रोज इथे बसलेल्या आमच्या सेवेकरी भगिनी त्या श्रीयंत्राच्या उपासक, अभ्यासक, प्रचारक, प्रसारक आहेत. आणि त्यामुळं त्यांच्या डोक्यावरचं बरंचसं कर्ज आता खाली आलेलं आहे. म्हणून मगा गुरुजींनी सांगितलं सेवेकरी व्हा. का व्हा? तर यासाठी व्हा.
त्यात आपण अवश्य रस घ्यावा आणि आमच्या साऱ्या भगिनी या श्रीयंत्राचं पूजन करून प्रतिपौर्णिमेला त्याचं पूजन करून स्वतः सत्यनारायण करतात. वाटीभर शिरा बनवून मराठी 5 अध्यायाची पोथी वाचून म्हणून समोर त्या श्रीयंत्र दाखवतायत, ते कमळगड्ड्याची माळ दाखवतायत. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला वर्षात 12 पौर्णिमा येतात, त्या प्रतिपौर्णिमेला ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण करून मराठी 5 अध्यायाची सत्यनारायण पोथी वाचतात, त्यांनी कृपया हात वरती करावेत. आज थोडेसेच हात वरती आलेले आहेत, अधिक भगिनी नव्या आहेत. म्हणून ज्यांना घरच्या घरी सत्यनारायण बिना पैशानं करायचं आहे, स्थिर लक्ष्मीची कृपा संपादन करायची आहे, त्यांच्यासाठी ही खरंच नवीन पर्वणी आहे. म्हणून हात वर असणाऱ्या भगिनींनी हात वरती नसणाऱ्या भगिनींना जर सांगितलं, सांगताना त्यातलं 10% पुण्य सांगणाराला मिळणार आहे. म्हणून आपण निसंकोच मनाने हा उपाय आलेल्या साऱ्या भगिनींनी सर्वप्रथम समजून घ्यावा. आणि लक्ष्मी कुणाला नको आहे? गेल्या 70 ते 80 वर्षात या मार्गात आमच्याकडे अशी एकही व्यक्ती आली नाही आम्हाला लक्ष्मी नको आहे म्हणून. असं काही कुणी आलेलं नाही. म्हणून आपणाला कळकळीचं नियोजन आहे की आपण घरचे घरी बिना खर्चाचा अर्धा पाऊण तास वेळेचा सत्यनारायण विधी का करू नये? तुमच्या वेळेत करा. तुमचं कामधंदा कुटुंब प्रपंच सांभाळून करा. वेळेचं बंधन नाही. फक्त तुमचे मनाजीराव तुमच्याजवळ पाहिजे, एवढंच अट आहे. म्हणून त्यासाठी शाकाहारी पावित्र्य या गोष्टी पाळणं स्वाभाविक आहेत. या पाळणाऱ्यांना त्वरित अनुभूती आणि सोबत रोज पंचमहायज्ञ करावेत. मनुष्य जन्माला येताना खूप ऋणं घेऊन आलेलं आहे. 72 ऋणं आहेत. त्यातली 5 ऋणं प्रमुख आहेत. देव ऋण, अग्नीला तूप टाकणं रद्दी पेपरला, त्याला देवयज्ञ म्हणतात. भगिनीनंतर स्नान झाल्यानंतर सकाळी स्वयंपाक करतात. स्वयंपाकामध्ये थोडंसं अन्न एका छोट्या पोळीवर गाईला देणं त्याला ऋषीयज्ञ म्हणतात. तेवढंच अन्न कावळ्याला देणं त्याला पितृयज्ञ म्हणतात. चांगल्या व्यक्तीला भोजन देणं त्यांना मनुष्ययज्ञ म्हणतात. आणि 5वं 2 बोटात साखर मावेल तेवढी कोपऱ्यात मुंग्यांना घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात. गाईला घास, कावळ्याला घास, अग्नीला तूप, मुंग्यांना साखर, कोणाला जेवण, मुंगीला साखर. या 5 गोष्टी आपल्या नित्यक्रमातल्या असाव्यात. म्हणून ज्या आमच्या काही भगिनी रोज पंचमहायज्ञ करतात त्यांनी पण हात वरती करावेत. थोडेसेच हात वरती आलेत. पुन्हा एकदा तुम्ही पंचमहायज्ञ सर्व भगिनींना समजून सांगा. त्यात फार मोठं पुण्य आहे. बिना खर्चिक आहे. या साऱ्या वस्तू तुमच्या घरात आहे. म्हणून घरात असलेल्याच वस्तू योग्य तो वापर योग्य पद्धतीत जर आपण केला, कुठेही विचारायची जायची तुम्हाला आवश्यकता नाही. तथापि जीवनात निर्माण होणाऱ्या असंख्य समस्या आहेत. आज सुद्धा आपण असंख्य समस्या घेऊन आलात. मुलं हट्टपणा करण्यापासून शैक्षणिक समस्या आहे, अभ्यास करत नाही, नोकऱ्या मिळत नाही, विवाह जमत नाही, अपत्य होत नाही, घरकुलं बांधणं होत नाही, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार, आजारपण, या साऱ्या बाबी सुमारे डझनभर प्रश्न आहे. हे डझनभर प्रश्न तुम्हाला 12 महिन्यात तुम्हाला अगदी भविष्यकाळात निर्मळ मनानं आयुष्यभर कुठलेही प्रश्न निर्माण होणार नाही अशी एक उपाययोजना आहे. रोज तुम्ही 11 माळा जप लिहून काढा.
वहीवर एक वही घ्या, अनेक वह्या लागतील आणि हो हो म्हणता वर्षभरात जर तुम्ही 12 लाख जप स्वामींचा केला, एकही समस्या तुमच्या कुटुंबात तुम्हाला भेडसावणार नाही, वेळेचं बंधन नाही. म्हणून तुम्ही दिवसभरात स्वामींचा जप लिहायला लागा. पुण्या मुंबईसारख्या महानगरांमध्ये बऱ्याच सेवेकऱ्यांचे जप 6 लक्षाच्या पुढे लिहून झाले. ते म्हणे आता याचं 12 लक्ष झाल्यावर काय करायचं? मग सांगतो 12 लक्ष झालं. ज्या दिवशी तुमचा जप 12 लक्ष पूर्ण होईल त्या दिवशी त्या साऱ्या वह्या आपण गाणगापूरला पाठवणार आहोत, पिठापूरला पाठवणार आहोत, वाडीला पाठवणार आहोत. दक्षिणेमध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये जप लिहिण्याची पद्धत आहे पूर्वापार अनेक युगांपासून. म्हणून दक्षिणेतले लोक आपल्यापेक्षा हुशार आणि आध्यात्मिक आहेत. ते आपल्यापेक्षा पुढे आहेत, मागे नाहीत अध्यात्मामध्ये, पावित्र्याबाबत सर्व बाबत. दक्षिणेतली तुम्ही मंदिरं बघा आणि आपल्याकडची बघा, तो फरक तुम्हाला जाणवेल. तपशील न बोल. वेळेला विराम करण्यापूर्वी या साऱ्या बाबी सहानुभूतीपूर्वक आपण या चर्चा करून सर्वांपर्यंत हा सांगावा पाठवा की बाबा तू रोज 11 माळा श्री स्वामी समर्थ जप लिहून बघ, पंचमहायज्ञ करून बघ, तू शाकाहारी राहून बघ, तुझी काय नुकसान होते बघ. मला वाटतं फायदाच होईल, नुकसान होणार नाही. म्हणून या साऱ्या बाबी महाराज हे कलियुगाचे चालक, पालक, मालक सर्व आहेत. झाडाची पानंसुद्धा त्यांच्या आज्ञेवातून हलत नाही. म्हणून जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, संकट, पुनर्जन्म, प्रारब्ध यावर मात फक्त स्वामी करतात. म्हणून आगामी प्रारब्धावर मात करण्याचं सामर्थ्य भागवत ग्रंथात आहे. आणि आपणाला एक सुवार्ता सांगायला हरकत नाही. आपण आगामी 5 जून ते 12 जून अखंड जप यज्ञ नामसप्ताह भागवताचा गुरुपीठावर घेणार आहोत. आमच्या प्रशासकीय प्रतिनिधींकडे आपली आजपासून नाव नोंदणी करावी. ज्यांना भागवतात भाग घ्यायचा आहे त्यांनी आजपासून नावं द्यावी. गुरुपीठावर त्यांना राहण्याची, थांबण्याची, भोजनाची, नाशिककरांना जाऊन येऊन करण्याची, जवळच्या केंद्रांना जाऊन येऊन करण्याची ही नामी संधी उपलब्ध आहे. त्यांनी आत्तापासून त्वरा केलं तर वेळेवर धावपळ होणार नाही. म्हणून आपण 5 जून ते 12 जून अधिक महिना पुरुषोत्तम मास आहे. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये दर 3 वर्षानं पुरुषोत्तम मास येतो. आणि भगवान विष्णूंना आवडणारं आपूपदान ते त्यांना अधिक प्रिय आहे. 33 अनारसे भगवान विष्णूंना अर्पण करणं म्हणजे अनेक प्रकारची ऋणमुक्ती, त्याची पावती तुम्हाला 7 दिवसात मिळणार आहे. म्हणून आपण पुरुषोत्तम मासात भागवताचं अत्यंत मौलिक असे विचार भागवत ग्रंथातून आपणाला श्रवण करण्याला, ऐकण्याला एक नामी संधी मिळणार आहे. म्हणून त्याचा आपण कृपया लाभ घ्यावा हे कळकळीचं आव्हान. इतरत्र कुठेही भागवत सप्ताह होणार नाही. अनेक जणांना वाटतं की मथुरेला व्हावा, वृंदावनला व्हावा, द्वारकेला व्हावा, रामेश्वरला व्हावा, नैमिषारण्यात व्हावा. परंतु देशात युद्धजन्य स्थिती आहे आणि उन्हाळा दुष्काळ प्रखर आहे. म्हणून आपण या साऱ्या गोष्टी धावपळ करत बसू नका. आपल्या होम ग्राउंडवर आपणाला जास्त वेळ सेवा करण्याची नामी संधी या कार्यानं दिलेली आहे. त्याचा आपण लाभ घ्यावा, असा संवाद आपण साधावा. काही चुकीचे लोक चुकीचे मेसेज पाठवतात मोबाईलवर. म्हणून हे मोबाईल हे करणं पिशाच्च आहे. या मोबाईलवर तुम्ही विश्वास ठेवू नका, हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून आपण या मोबाईलवर विश्वास न ठेवता काही मुद्दाम लोक चुकीची माहिती देतील, त्याचे आपण शिकार होऊ नका, बळी पडू नका. पुनश्च आपणा सर्वांना मनापासून
शुभेच्छा धन्यवाद देऊन आपण हे सारे उपक्रम योग्य पद्धतीत आपण त्यात सहभाग घ्या आणि इतरांना त्यात सहभागी करा, हाही संदेश आपण निमित्तानं पोचवावा आणि आपल्या हातून जास्तीत जास्त स्वामींची सेवा घडावी, संस्काराची सेवा घडावी, देशाचं संरक्षण, धर्माचं संरक्षण, नंतर आपलं संरक्षण. म्हणून पहिलं प्राधान्य देशाला, दुसरं धर्माला, पुढचं आपल्याला. हा क्रम आहे आणि या क्रमाप्रमाणे आपण आचरण करावं एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा मनपूर्वक देऊन आपण सामुदायिकरित्या हात जोडू, प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम आमचा भगिनी वर्ग औदुंबरात समोरून मौनानं दरबारात उभ्यानं स्वामींना विनंती करून जागेवर मधल्या गेटनं बसेन. कृपया येताना मौन पाळावं. नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधींसाठी ते गेट आहे. त्यांनी तडक समाधी मठाला वळसा घालून, औदुंबराला वळसा घालून परिक्रमा न करता थेट दरबारात येऊन आपण जागेवर बसावं. 12 ते 2च्या दरम्यान आज गुरुवार आहे. आज आपण भाग्यवंत लोक जे आहेत आलेले, त्यांच्या हातून स्वामी चरित्र तासभरात वाचन पठण केलं जाईल. अर्थात ज्यांची इच्छा आहे त्यांना सक्ती नाही, पण जे भाग्यवंत आहे त्या अनुभूती घेतात, घरी जाईपर्यंत त्यांची कामं मार्गी लागतात. हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून ज्यांची इच्छा आहे त्यांना स्वामी चरित्र पारायणात भाग घेण्याला एक नामी संधी दिलेली आहे, त्यांनी ती घ्यावी. पुनश्च आपणा सर्वांना पुन्हा एकदा येणाऱ्या अधिक महिन्यासह होणाऱ्या उपक्रमांसह आमच्या प्रतिनिधीद्वारा आपण पुन्हा एकदा माहिती घ्यावी आणि प्रार्थना करून मौन पाळून आपण पुढील वाटचाल करावी. पुन्हा एकदा आपणाला धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.